सो गुड मॉर्निंग मित्रांनो, सगळे उठलात का? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका यूट्यूब ब्लॉगमध्ये. सो आता सकाळचे वाजले आहेत 5:30 आणि मला आज खूप जास्त फ्रेश वाटते, मस्त वाटते. आज खूप प्रॉपर झोप पण झालेली आहे. उठल्या उठल्या पहिले येऊन तुमच्याशी बोललो आहे, मस्तपैकी मेडिटेशन पण झालेलं आहे. सगळं एकदम फ्रेश वाटतं आहे मला आता. आज आपल्याला कामावरनं आपल्याला जायचं आहे कुठेतरी बाहेर. मी ते तुम्हाला सांगालच, ते सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आणि बघूया. काल मी आलो उशिरा आलो मम्मीकडनं आलो उशिरा. आणि काय नाही, आल्या आल्या खाल्लं माझ्या फ्रेंडच्या मम्मीने, जी माझी इथली फ्रेंड आहे तिच्या मम्मीने मला बिर्याणी दिली होती. बिर्याणी खाल्ली गाईज, खूप खाल्ली, ती खाल्ली. त्या बिर्याणीने आली मला झोप, तो मी झोपूनच गेलो. कधी झोपलो मला काही ते हेच नाही झालं, कळलंच नाही. सो बिर्याणी खाल्ली पोटभर मस्तपैकी काल रात्री. आणि काय बाकी रात्री जेवलो पण नाही मी, दुपारीच खाल्लेली तेवढीच, परत जेवलो पण नाही मी काहीच, डायरेक्ट झोपून गेलो. आणि इतकं उकडतं आहे गाई, इतकं उकडतं आहे काय सांगू. मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमच्या इथं गरम होतं आहे का? इथं तर इतकं गरम होतं आहे, 5 मिनटं फॅनच्या खालनं सरकलो की घामाच्या लाया नुसत्या. सो आता करूया आपण वर्कआउट, थोड्या वेळाने वर्कआउट चालू करूया. 7:30ला तर पाणी येतं. तुम्ही म्हणत असताना हा एवढं लवकर उठून करतो काय, पण जी मजा गाईज लवकर उठण्यामध्ये आहे ना, ती उशिरा उठण्यामध्ये नाही आहे. उशिरा उठून काय करता तुम्ही, लेझीनेस येतं, कुठल्या कामामध्ये आपलं मन लागत नाही, कंटाळा येतो लय. तुम्ही त्याच जागी थोडंसं लवकर उठा, मेडिटेशन करा. ऑल डे, अख्खा दिवस तुमची बॉडी ॲक्टिव्ह राहते. इतकं मस्त वाटतं काय. सकाळी उठायचं, मस्तपैकी देवाचं नाव घ्यायचं, एकदम प्रॉपर दिवसाची सुरुवात करायची. माझं तो रुटीन लय भारी आहे. सकाळी उठतो, येऊन तुमच्याशी बोलतो, कारण की मला तुमच्याशी बोललं नाही की लय कम्फर्टेबल वाटतं, बरं वाटतं. सो त्यासाठी लवकर उठायचं मस्तपैकी. सो आता बघतो काहीतरी खायला करतो, भूक तर लागली आहे थोडीफार. चहा वगैरे काहीतरी करूया थोडंसं आपण. आणि काय करणार अजून तर काय नाही, वर्कआउट करून घेऊया आपण. पाणी असतोपर्यंत वर्कआउट वगैरे करून घेऊया. आणि आज बघूया आपल्याला, काल काय झालं गाईज, कामावरती जरासे 2-3 लोकेशन कॅन्सल झाले. सो आज बघू आपल्याला तेच लोकेशन सर टाकणार आहे, कारण की 2-3 कस्टमर म्हणले की तुम्ही उद्या या. सो बघूया आपल्याला आजचे लोकेशन कुठं पडतं ते. सो आपण जाऊया मस्तपैकी. आज बघूया, आज भारी आजचा दिवस लय भारी झाला आहे. तुम्हाला खूप मी एंटरटेन करणार आहे. तुम्ही फक्त शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा, स्किप करू नका. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जर नवीन कोण असेल माझ्या ब्लॉगवरती तर. सो चला आपण आता वर्कआउट करूया, आपली कामं उरकून घेऊया मस्तपैकी. आणि आज बघूया आपल्याला कुठले टास्क पडतात आणि कुठलं लोकेशन आहे. तो मित्रांनो मस्तपैकी वर्कआउट झालेलं आहे. पाणी पण भरून घेतलं आहे, पाणी पण गेलं आहे. जास्त वेळ नसतं पाणी, थोडाच वेळ असतं. सो वर्कआउट पण झालेलं आहे. सो आता मी मस्तपैकी फ्रेश होतो आणि मग आपण ब्रेकफास्टला बघूया, ओट्स खाऊया. ओट्स लय दिवस झाले नाही खाल्ले, पण दूध नाही आहे एवढं. बघूया आता ब्रेकफास्टला आपल्याला काय बनवता येईल. सो पहिले फ्रेश होतो, मग ब्रेकफास्ट करतो, तुम्हाला सांगतो मी काय बनवणार आहे. सो मित्रांनो मी मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आहे. आता आपण ब्रेकफास्टचं बघूया काय खायचं आहे, कारण की दूध तर एवढं नाही आहे घरात ज्याच्याने मी ओट्स खाऊ शकतो. आता सकाळच मी चहा खाल्ला, चहा आणि बटर खाल्लं, कारण भूक लागते मला सकाळची. सो त्यासाठी बघू आता नाश्त्याला आपण काय खाऊ शकतो. आणि देन अजून तर मला काही लोकेशन तर पडलं नाही आहे. आपल्याला टास्क वगैरे असाईन झालं की मी तुम्हाला सांगतोच आज आपल्याला कुठले टास्क आहे, कुठं जायचं आहे, आज किती डिस्टन्स आपल्याला हे करायचं आहे, अचीव करायचं आहे. सो मी सांगतो. सरांनी मला काय अजून पाठवलं की मग आपण पटकन निघूया. सो आज आपल्याला कुठं एका ठिकाणी जायचं पण आहे, मी सांगेन तुम्हालाच. बघू आपण. तुला तो फायनली मित्रांनो आत्ताशी तुमच्याशी बोलायला टाईम भेटला आहे, कारण की बिलकुल टाईमच नव्हतं काही, इतका हेवी लोड कामाचा, त्यामुळं शूट पण नाही केला. मी टोटल 12 टास्क केले आज. मी हडपसरमध्ये आहे. तो काही प्लीज माफ करा, मी तुम्हाला आज घरात
वरती पण दाखवू नाही शकलो कुठं कुठं जायचं, कारण की कस्टमरचे इतके प्रेशर होते, लवकर या लवकर या लवकर या. आणि इतकं जास्त गाईज तुम्हाला सांगतो मी प्रेशराईज झालो, इथून तिथून गाडी इथून तिथून गाडी. त्यामुळं गाईज प्लीज थोडं समजून घ्या. आत्ता मी आहे हडपसरमध्ये, आत्ता माझं सगळं काम झालं आणि आत्ता मी सरांना बोलले की आता कुठला टास्क टाकायचा आहे. सर बघू आता सर कुठला टास्क टाकणार आहेत मला. सो आत्ता मी हडपसरमधून निघेल जो कुठला टास्क असेल. सो इथनं पुढे मी तुम्हाला कंटिन्यू दाखवेल कुठं जाणार आहे काय. सो आत्ता आपण फायनली घरीच जायचं आहे, कारण की सगळे टास्क मी पटापट उरकून घेतले. खरंच खूप जास्त काय काय कस्टमर तर खूप इरिटेट होते गाईज. आज खूप एका लोकेशनवर थांबतच नव्हते, लवकर या लवकर या लवकर या. आता धायरीवरनं विमान नाही कसं लवकर जायचं. सो त्यासाठी आता मी आहे हडपसरला. आता बघू कुठलं लोकेशन टाकतं ते सर, तर आपण पटकन गेलूया. सो गाईज मी आत्ता जे सांगणार आहे ना ते ऐकून तुम्ही इतकं सिरियस झाले ना, ती गोष्ट इतकी सिरियस. मी हडपसरला थांबलो होतो गाईज आणि 2 पोरं असे आले आणि मला म्हणले की नाही का पैसे पाहिजे. त्यांच्याकडं पैसे नव्हते वाटतं कॅश, तर मी 500 रुपये त्यांना दिले गाईज. आणि त्यांनी मला ऑनलाईन करणार होते पण त्यांनी मला ऑनलाईनच केले नाही. मला इतकं रिग्रेट फील झालं स्वतःवरती. पण आपण लोकांची मदत करतो आणि लोक असे करतात, लय रिग्रेट फील झालं नाही. 500 रुपये तो घेऊन गेला माझी दिवसाची कमाई घेऊन गेला. मी अक्षरशः मला रडायला येतं, काय सांगू. आता मी घरी चाललो, माझी मम्मी वगैरे मला काय नाही बोलली, पण मला स्वतःला लय रिग्रेट वाटतं. आजकाल लोकांची मदत करणं पण एक गुन्हा झाला आहे, बघितलं ना काय. इतकं वाईट वाटतं ना मला, इतकं वाईट वाटते. सो मी आत्ता ऑफिसमध्ये डॉक्युमेंट जमा केले आणि मी आत्ता घरी चाललो. सो बघू आता घरी जाऊन काय होतं. तर घरी जाऊन आता शांत बसेल, कारण की माझ्या डोक्यात खूप कालवा चाललं आहे. मला स्ट्रेस नाही घेते मी, पण एक दिवसाची माझी कमाई गेली पाहिजे. सो चलो आता घरी तर जाऊ, काय होतं शांत बसतो जरा. प्लीज गाईज कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय लोकांची मदत करावी का नाही करावी. खूप वाईट वाटते खूप. सो मित्रांनो मी घरी आलो आहे, पण आज माझ्यासोबत खरंच खूप वाईट झालं गाईज. त्यामुळे मी ब्लॉग पण नाही बनवलं पूर्ण. काय माहिती ते कुठून आले, मागून आले ते 2 जण आणि म्हणले की कॅश पाहिजे आणि ऑनलाईन मी करतो तुला. आणि मी माणुसकीने पण एक हेल्पिंग नेचरच्या नादात देऊन टाकले. मला काय माहिती आहे असं होणार आहे. आणि तिथं इतकं ट्रॅफिक होतं की मी पटकन त्यांच्या मागं पण नाही जाता आलं, मला गाडी पण नाही फिरवता आली. पण जाऊ द्या, मी आता इथून पुढं गाईज कुणालाही काहीच मदत करणारच नाही. पैशाची तर नाहीच नाही. खरंच खूप म्हणजे नाही का खूप वाईट. ब्लॉग पण नाही केला त्याच्यात. मी आत्ताच घरी आलो, फ्रेश झालो कामावरनं. त्या हडपसरला झालं माझ्याबरोबर. सो जाऊ दे आता काय करू, गेले ते गेले. सो मी आत्ता आलो घरी, काय खाल्लं पण नव्हतं सकाळपासून गाईच आणि हे असं झालं. एका दिवसाची कमाई गेली पूर्ण. जाऊ दे ठीक आहे, पैशाचं नाही पण ते जाऊ द्या. पण काहीच प्लीज तुम्ही सपोर्ट करा मला. असं तुमच्यासोबत नाही व्हावं म्हणून मी परत तुम्हाला सांगतो आहे, पैशाची मदत कुणालाही करू नका. केली तर आपले जवळचे असेल तरच काय, पण अशा अनोन पर्सनला करूच नका बिलकुल. आणि चला, आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि जो कोण नवीन असेल माझ्या ब्लॉगवर त्यांनी माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. आणि प्लीज काही सपोर्ट करा, प्लीज. भेटूया आपण उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन एंटरटेनमेंटसोबत. बाय.